गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. ओके, तर आज आपण आपल्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या धड्यात पार्ट बी सुरू करणार आहोत. काय पार्ट बी? ओके, पार्ट ए पूर्णपणे संपला आपला. आपला पार्ट ए काय होता? आपला पार्ट ए होता अल्किल हलाइड्स और हॅलो अल्किन. काय आपला पार्ट ए होता? अल्किल हलाइड्स और हॅलो अल्किन्स. तर पार्ट ए मध्ये आपण काय शिकलं? अल्किल हलाइड्सचं नॉमेनक्लेचर, अल्किल हलाइड्सच्या मेथड ऑफ प्रिपरेशन, अल्किल हलाइड्सच्या केमिकल प्रॉपर्टीज, त्यानंतर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी शिकला आपण. काय शिकलं? ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. त्याच्यानंतर आपण इनॅन्शोमर्स शिकलं. त्याच्यानंतर आपण काय शिकलं? ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ लॅक्टिक ॲसिड कशी असते, आहे की नाही. इनॅन्शोमर्स हे एकूण मिरर इमेज असतं. ओके, त्यानंतर आपण रिॲक्शन मेकॅनिझम शिकलो होतं. त्यानंतर आपण काय शिकलो होतं? रिॲक्शन मेकॅनिझम. ओके, त्या रिॲक्शन मेकॅनिझममध्ये आपण SN1 SN2 शिकलो होतं, म्हणजे सबस्टिट्यूशन रिॲक्शन मेकॅनिझम. काय अल्किल हलाइडमध्ये जे सबस्टिट्यूशन रिॲक्शन होतं त्याचं मेकॅनिझम शिकलं होतं. इथपर्यंत होतं आपलं अल्किल हलाइड्स पार्ट ए. आज आपण या हा चॅप्टर 2 पार्टमध्ये डिवाइड झालेला, पार्ट ए आणि पार्ट बी. पार्ट ए पूर्ण अल्किल हलाइडवर होता, आता पार्ट बी ॲरिल हलाइड्स. ओके बेटा, चला तर मग आज ॲरिल हलाइडला सुरुवात करू. लक्षात घ्या बेटा, जिथं कुठं ॲरिल शब्द येईल, जिथं कुठं ॲरिल शब्द येत असते किंवा ॲरिल हलाइड्स और हॅलो अरिन्स, जिथं कुठं ॲरिल किंवा ॲरिन्स हा शब्द येत असते, लक्षात घ्यायचं तिथं ॲरोमॅटिक रिंगचा संबंध येत असते. काय ॲरोमॅटिक रिंग? म्हणजे बेन्झिन रिंग सारख्या रिंग. ओके, तर लक्षात घ्या बेटा, ॲरिल हलाइड्सला जनरली कसं नाव देत होतं? हॅलो अरिन्स. ओके, ॲरिल हलाइड्सला म्हणजे ज्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये ॲरोमॅटिक रिंग असते, काय म्हणलं? बेन्झिन रिंग सारखी रिंग, आहे की नाही. जर समजा याला मी एक्स लावला, या एक्सच्या जागी काही असू शकते. या एक्सच्या जागी CL असू शकते, BR असू शकते, I असू शकते, F सुद्धा असू शकते. या एक्सच्या जागी काहीही असू शकते, आहे की नाही. जर समजा असं जर तुम्हाला कोण दिलं तर समजून घ्यायचं की हे ॲरिल हलाइड. ॲरिल म्हणजे ॲरोमॅटिक रिंग. ओके, किंवा हॅलो अरिन. हॅलो अरिन म्हणजे IUPAC नाव. हे कॉमन नेम आहे बेटा, IUPAC नाव. पण लक्षात घ्या, ॲरोमॅटिकच्या डेरिव्हेटिव्हमध्ये हेच नाव वापरायचं, हॅलो अरिन्सच नाव वापरायचं. काय वापरायचं? ॲरोमॅटिकच्या डेरिव्हेटिव्हमध्ये शक्यतोवर हॅलो अरिन्सच नाव वापरायचं. कसं? लक्षात घ्या. आता या बेन्झिन रिंगला एक हॅलोजन ग्रुप वाटायचा, म्हणजे हलाइड ग्रुप वाटायचा. तर याचं नाव आहे हॅलो अरिन. काय? हॅलो अरिन. पहिले हॅलोजनचं नाव घ्यायचं. काय? पहिले हॅलोजनचं नाव घ्यायचं, हॅलो अरिन. पहा, हॅलो अरिन. ओके, आता मला एक गोष्ट सांगा, या एक्सच्या जागी मी क्लोरीन ठेवला तर? या एक्सच्या जागी जर मी क्लोरीन ठेवलं तर हे कोणती रिंग होय? हे बेन्झिन रिंग होय. हे कोणती रिंग आहे? बेन्झिन रिंग. आणि हे काय? क्लोरीन. क्लोरीनचा क्लोरो, आहे की नाही. क्लोरो, ब्रोमो, आयोडो, फ्लोरो. हॅलो LO आला पाहिजे. क्लोरो, ब्रोमो, आयोडो, फ्लोरो. काय? पा क्लोरो. आणि ही रिंग कोणती आहे? बेन्झिन. ओके, क्लोरो बेन्झिन. त्यानंतर जर समजा आपण इथं BR लावलं तर याचं नाव काय? ब्रोमो. कोणती रिंग आहे? बेन्झिन. ब्रोमो बेन्झिन, आहे की नाही. हॅलो अरिन, ब्रोमो बेन्झिन, ब्रोमो. तसंच येतं जर समजा आपण आय लावला तर आयोडो बेन्झिन. काय होईल? आयोडो बेन्झिन, आहे की नाही. आयोडो बेन्झिन. पहा, क्लोरो बेन्झिन, ब्रोमो बेन्झिन, आयोडो बेन्झिन. क्लोरो बेन्झिन, ब्रोमो बेन्झिन, आयोडो बेन्झिन, हॅलो अरिन. ओके, तर लक्षात घ्या बेटा, ॲरिल हलाइड्सला हॅलो अरिन्स असं म्हणतात. ओके, तर आता आपल्याला हॅलो अरिन्समध्ये काय शिकायचं आहे? पहिले आपल्याला हॅलो अरिन्समध्ये त्यांचं नॉमेनक्लेचर शिकायचं आहे. ओके, म्हणजे आपल्याला काय, हे ॲरिल हलाइड्स और हॅलो अरिन्स यांना काय म्हणायचं? ॲरोमॅटिक हलाइड्स. काय? ॲरोमॅटिक हलाइड्स. हे ॲरिल हलाइड्स और हॅलो अरिन्स हे कोण होतं बेटा?
ॲरोमॅटिक हलाइड्स. ओके, ॲरिल हलाइड्स और हॅलो ऑरेंजला काय म्हणायचं बेटा? ॲरोमॅटिक हलाइड्स. ओके, ॲरोमॅटिक हलाइड्स म्हणजे काय? ॲरोमॅटिक हलाइड्स म्हणजे असे हलाइड्स की ज्या हलाइडमध्ये ॲरोमॅटिक रिंग असते किंवा ॲरोमॅटिक रिंगला हॅलोजन अटॅच म्हणजे ॲरोमॅटिक हलाइड्स. ओके, काय म्हणलं मी? ॲरोमॅटिक रिंगला म्हणजे जसं की बेन्झिन रिंगला. ओके, ॲरोमॅटिक रिंगला जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर त्यांना ॲरोमॅटिक हलाइड्स असं म्हणतात. ॲरोमॅटिक हलाइड काय म्हणतात? ही ॲरोमॅटिक रिंग आहे. ओके, बेन्झिन रिंग ही कोणती आहे? ॲरोमॅटिक रिंग आहे. आणि हे क्लोरीन कोण होय, ब्रोमिन कोण होय, आयोडीन कोण होय? हे हॅलोजन्स होय किंवा हलाइड्स होत. क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाईड आहे की नाही, म्हणजे ॲरोमॅटिक हलाइड्स. ॲरोमॅटिक हलाइड्स. ओके, चला तर आपल्याला या सगळ्या ॲरोमॅटिक हलाइड्सचं पहिले काय पाहायचं बेटा? नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर म्हणजे त्यांचं नामकरण, की आपल्याला त्यांना नावं कसे देता येतात. ओके, चला काय हेडिंग लिहिली मी हेडिंग लिहिली नॉमेनक्लेचर ऑफ ॲरोमॅटिक हलाइड्स. काय? नॉमेनक्लेचर ऑफ ॲरोमॅटिक हलाइड्स म्हणजे हॅलो ऑरेंज किंवा ॲरिल हलाइड्स म्हणजे ॲरोमॅटिक हलाइड्सला नाव कसं द्यायचं. ओके, ते आपल्याला शिकवलं. ओके, ते आपल्याला आता शिकायचं आहे. आता मला एक गोष्ट सांगा बेटा, आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मी काय म्हणलं, आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला नाव देण्याच्या किती प्रोसेस असतात? 2 प्रोसेस असतात. एक कॉमन नेम सिस्टीम आणि दुसरी IUPAC सिस्टीम. ओके, तर आपण पहिल्यांदा कोणती पाहणार आहोत? कॉमन नेम सिस्टीम. काय? पहिल्यांदा आपण कोणती पाहणार आहोत? बाय कॉमन नेम बाय कॉमन नेम सिस्टीम. काय? कॉमन नेम सिस्टीम और ट्रायवल नेम सिस्टीम. बेटा कॉमन नेमलाच दुसरं नाव आहे ट्रायवल नेम. काय? कॉमन नेमला दुसरं नाव काय आहे बेटा? ट्रायवल नेम. लक्षात घ्या बेटा, कॉमन नेम सिस्टीम मध्ये कसं नाव देतात लक्षात घ्या. कॉमन नेम सिस्टीम मध्ये जर आपल्याला ॲरोमॅटिक हलाइड्सला नाव द्यायचं असेल तर आपल्याला एक रूल लक्षात ठेवावा लागते. तो म्हणजे तुम्ही नेहमीप्रमाणे ऐकला असेल, ऑर्थो मेटा पॅरा नावाचा रूल. लक्षात ठेवा बेटा. मी काय म्हणलं, समजा ही ॲरोमॅटिक रिंग आहे. आता पहा, समजा ही एक ॲरोमॅटिक रिंग आहे. काय म्हणलं? ही एक ॲरोमॅटिक रिंग आहे. जर समजा या ॲरोमॅटिक रिंगला मी काय म्हणलं, जर समजा या ॲरोमॅटिक रिंगला ऑलरेडी एक सबस्टिट्यूएंट असेल. काय म्हणलं? जर समजा या ॲरोमॅटिक रिंगला या कार्बनला ऑलरेडी एक सबस्टिट्यूएंट अटॅच असेल. ओके, मग या सबस्टिट्यूएंटची पोझिशन किती आहे? हे कार्बन नंबर 1 होय. हे काय होय? हे कार्बन नंबर 1 होय. ओके, हे काय होय? हे कार्बन नंबर 1 होय. हे कार्बन नंबर 2 आहे. हे कार्बन नंबर 3, 4, 5, 6. जर आपण इकडच्या साईडनं घेतलं तर हा कार्बन नंबर 2, 3, 4, 5, 6 कोणीकडूनही घ्या, जमते. ओके, लक्षात घ्या. तर आता लक्षात घ्या, जर एखाद्या ॲरोमॅटिक रिंगला ऑलरेडी एक सबस्टिट्यूएंट अटॅच असेल, म्हणजे एसच्या जागी काहीही राहू शकते, काहीही अटॅच राहू शकते, कोणताही ग्रुप अटॅच राहू शकते, फक्त हायड्रोजन सोडून. कारण इथं काही नसते म्हणजे काय असते? हायड्रोजन असते. हायड्रोजन सोडून इथं कोणताही सबस्टिट्यूएंट असला तर कॉमन नेममध्ये त्याची नाव देण्याची एक पद्धत राहते बेटा, ती म्हणजे ऑर्थो मेटा पॅरा सिस्टीम. लक्षात घ्या. जर समजा बेन्झिन रिंगला ऑलरेडी एक सबस्टिट्यूएंट अटॅच असेल तर ज्या कार्बनला तो सबस्टिट्यूएंट आहे तो कार्बन नंबर 1 राहील. ओके,
हा कार्बन नंबर 2 राहील. जर इकडून मोजलं तर हा कार्बन नंबर 2 राहील. हा कार्बन नंबर 3 राहील. इकडून मोजलं तर कार्बन नंबर 3 हा राहील. ओके, हा कार्बन नंबर 4 राहील. ओके, लक्षात घ्या. पहा लक्षात घ्या काय म्हणलं मी, हा कार्बन नंबर 1. एक काम करू आपण, याला नंबरिंग देऊ आहे की नाही. कार्बन नंबर 1 2 3 4 5 6. लक्षात घ्या. जर समजा या कार्बन नंबर, जर समजा आपण या कार्बन नंबर सेकंड आणि कार्बन नंबर 6 ची पोझिशन जर कॉमन नेम मध्ये ठरवली तर त्या पोझिशनला ऑर्थो पोझिशन म्हणतात. काय म्हणतात? ऑर्थो, आहे की नाही. काय म्हणलं मी, हे बघा, हे ओ म्हणजे ऑर्थो पोझिशन. ओके, कार्बन नंबर 3rd अँड कार्बन नंबर 5th इज मेटा पोझिशन. मेटा पोझिशन. ओके, स्मॉल m फॉर मेटा, स्मॉल o फॉर ऑर्थो. अँड कार्बन नंबर 4 म्हणजे एक, कार्बन नंबर 4 म्हणजे एकच, पॅरा पोझिशन. पहा लक्षात घ्या. कार्बन नंबर सेकंड अँड कार्बन नंबर 6 इज ऑर्थो पोझिशन. कार्बन नंबर 3rd अँड कार्बन नंबर 5th इज मेटा पोझिशन. अँड कार्बन नंबर 4th इज पॅरा पोझिशन. लक्षात घ्या, 2 ऑर्थो पोझिशन असतील, 2 मेटा पोझिशन असतील आणि पॅरा एकच राहील. लक्षात घ्या, आहे की नाही. तर या कंपाऊंडला जनरल रेफरन्स म्हणून आपल्याला नाव द्यायचे. पहा, जर एखाद्या ॲरोमॅटिक रिंगमध्ये ऑलरेडी एक सबस्टिट्यूएंट अटॅच असेल तर ऑर्थो, मेटा, पॅरा या प्रकारे नाव द्यावं लागते, आहे की नाही. लक्षात घ्या. जर आता एक्झाम्पल्स पाहू आपण. ओके, लक्षात घ्या बघा. या कंपाऊंडचं नाव आहे मिथिल बेन्झीन. या कंपाऊंडचं नाव आहे मिथिल बेन्झीन, आहे की नाही. बेन्झीन रिंगला मिथिल ग्रुप अटॅच, CH3 म्हणजे मिथिल ग्रुप. बेन्झीन रिंगला मिथिल ग्रुप अटॅच म्हणजे मिथिल बेन्झीन. या मिथिल बेन्झीनला दुसरं नाव आहे टोल्यून. काय? या मिथिल बेन्झीनला दुसरं नाव आहे बेटा टोल्यून. पहा लक्षात घ्या. आता ही झाली, हा झाला असा कार्बन नंबर 1, आहे की नाही. हे कार्बन नंबर सेकंड, हे कार्बन नंबर 6, हे कार्बन नंबर, हे बघा, हे ऑर्थो, हे सुद्धा ऑर्थो, मेटा, मेटा आणि ही पॅरा पोझिशन. आता मला एक गोष्ट सांगा बेटा, जर या टोल्यून मध्ये आपण इथं क्लोरीन लावला, पहा आता एक्झाम्पल लक्षात घ्या. जर समजा इथं मी क्लोरीन लावला तर हा क्लोरीन किती पोझिशनला आहे? याला 1 मानलं तर ऑर्थो पोझिशनला आहे की नाही. ऑर्थो क्लोरो टोल्यून, आहे की नाही. ऑर्थो, ओ म्हणजे ऑर्थो, ऑर्थो पोझिशनला कोण आहे? क्लोरो, ऑर्थो क्लोरो टोल्यून. ओके, जर समजा आपण असं घेतलं तर हे कोणती पोझिशन आहे बेटा? ही ऑर्थो पोझिशन आहे. ही कोणती आहे? ही पॅरा पोझिशन आहे. ही कोणती पोझिशन आहे? पॅरा. आणि हे कोण होईल? टोल्यून, आहे की नाही. टोल्यून, पॅरा क्लोरो टोल्यून. याचं नाव काय होईल? पॅरा क्लोरो टोल्यून, आहे की नाही. पॅरा ऑर्थोक्लोरोटोल्यून और पॅराक्लोरोटोल्यून, है की नाही. पहा लक्षात घ्या. जर समजा आपण याला जर नाव देतो म्हटलं तर हे ऑर्थो पोझिशन, हे आणि हे मेटा पोझिशन आहे. ओके, मेटा. याचं नाव काय? मेटा ब्रोमोटोल्यून. काय? मेटा ब्रोमोटोल्यून. लक्षात घ्या बेटा, याचं नाव राहील मेटा ब्रोमोटोल्यून. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला कॉमन नेम सिस्टीम मध्ये नाव देता येईल, आहे की नाही. आणखीन 4-5 एक्झाम्पल आपण घेऊया. ओके, आणखीन 4-5 एक्झाम्पल आपण घेऊया. ओके, पहा.
लक्षात घ्या मुलांनो. आता समजा इथं मी असे 3 एक्झाम्पल लिहिले. आता आहे की नाही, इथंही क्लोरीन आहे, इथंही क्लोरीन आहे, तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही नाव कसं देऊ शकता, लक्षात घ्या. जर आहे की नाही आपण हा मॉलिक्यूल गृहीत धरला तर हा क्लोरीन याच्या किती मेटा पोझिशनला आहे ना. ओके, पहा लक्षात घ्या. जर समजा आपण हा क्लोरीन लपवला तर ओके हे क्लोरोबेन्झिन आहे, ऑर्थो ही मेटा मेटा होईल, ही मेटा पोझिशन होईल. म्हणजे हे क्लोरीन आणि दोघंही एकूण एकाच्या मेटाला आहे की नाही. मेटा किती क्लोरीन आता 2, म्हणजे काय म्हणायचं याला मेटा, काय मेटा डाय मेटा मेटा डायक्लोरो आणि ही रिंग कोणती आहे बेन्झीन, मेटा डायक्लोरो बेन्झीन. ओके, पहा आता ही पोझिशन गृहीत धरली, ही पोझिशन, हे दोन्ही पोझिशन एकूण एकाच्या ऑर्थोला आहेत आणि ब्रोमिन किती आहे 2, याला म्हणायचं ऑर्थो डायब्रोमो, ऑर्थो डायब्रोमो बेन्झीन, ऑर्थो डायब्रोमो बेन्झीन. आता लक्षात घ्या हे हे प्यारा पोझिशन, हे बी प्यारा पोझिशन, प्यारा डायक्लोरो प्यारा डायक्लोरो बेन्झीन. ओके, प्यारा डायक्लोरो बेन्झीन. चला, तर अशा प्रकारे काय करता येईल आपल्याला कॉमन नेम सिस्टीममध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडला म्हणजे ॲरोमॅटिक हॅलाइड्सला नाव देता येतील. ओके, तर लक्षात घ्या मुलांनो. पहा आणखीन 2 एक्झाम्पल आहे की नाही. ओके, तर आणखीन एक देतो. ओके, पहा लक्षात घ्या बेटा, आहे की नाही. आता इथंही क्लोरीन आहे, इथंही क्लोरीन आहे, इथंही क्लोरीन आहे, पण आहे की नाही इथून 1 2 3, इथून 1 2 3, इथून 1 2 3, म्हणजे सारख्या अंतरावर आहे, म्हणजे हे सिमेट्रिकली आहेत. कसे आहेत बेटा, सिमेट्रिकली. मग अशा कंडिशनमध्ये ऑर्थोमेटा नाव देता येत नाही. ओके, तर याला नाव कसं देऊ शकता तुम्ही, सिमेट्रिकल ट्रायक्लोरोबेन्झीन. ओके, याला काय म्हणायचं, सिमेट्रिकल ट्रायब्रोमो बेन्झीन. सिमेट्रिकल ट्रायब्रोमो बेन्झीन, कारण हे सारख्या अंतरावर आहे, सिमेट्रिकल अंतरावर आहे एकूण एकापासून. ओके, चला, तर अशा प्रकारे कॉमन नेम सिस्टीम और ट्रायव्हल नेम सिस्टीम मध्ये आपल्याला ॲरिल हॅलाइड्सला किंवा ॲरोमॅटिक हॅलाइड्सला नावं देता येतात. ओके, कोणती सिस्टीम आहे बेटा ही, ऑर्थो मेटा आणि प्यारा सिस्टीम. ओके, ऑर्थो म्हणजे काय, मेटा म्हणजे काय, प्यारा म्हणजे काय, हे तुम्हाला जर समजलं असेल तर आपण आता IUPAC सिस्टीमकडे वळूया. ओके, IUPAC सिस्टीमकडे वळूया. ओके, चला. ओके बेटा, लक्षात घ्या बेटा, ज्या वेळेस आपण IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये, मी काय म्हणलं, ज्या वेळेस आपण IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये हॅलोआरिन्स किंवा कोणत्याही कंपाऊंडला
नाव देत असतो त्यावेळेस नंबरिंग वापरायची असते. काय IUPAC सिस्टीम मध्ये आपण नंबरिंग वापरत असतो. काय वापरत असतो? नंबरिंग. ओके, लक्षात घ्या. ओके, नंबरिंग कसं? ओके, ओके बेटा. ओके बेटा, आता लक्षात घ्या मी काय म्हणतो. आता लक्षात घ्या. आता तुम्हाला यायला ऑर्थो पॅरा या सिस्टीम मध्ये नाव द्यायचे नाही. आता तुम्हाला यायला नंबरिंग द्यायची आहे. काय द्यायची आहे बेटा? नंबरिंग. नंबरिंग म्हणजे कसं पहा. याला काय नाव देता? 1 2. याला काय नाव देता बेटा? 1 2 आहे की नाही? हे काय होय बेटा? हे होय बेटा मिथिल बेंझिन म्हणजे टोल्यून आहे की नाही? 2 पोझिशनला काय क्लोरीन आहे म्हणजे याला म्हणतात 2 क्लोरोटोल्यून. काय? 2 क्लोरो. ओके. आर याला दुसरं नाव कसं देता येईल बेटा? लक्षात घ्या. आता याला जर दुसरं नाव द्यायचं असेल आपल्याला तर कसं द्यावं लागते माहिती आहे का? बेंझिनच्या स्वरूपात कसं देणं? हे बघा, याला 1 मानायचं आणि हे 2. हे मिथिल ग्रुप आहे ना? पहा, 1 क्लोरो 2 मिथिल बेंझिन. 1 क्लोरो 2 मिथिल बेंझिन. पहा, लक्षात घ्या. याला कसं नाव देसाल? ओके, पहा लक्षात घ्या बघा. आहे का? काय म्हणायचं याला? 1,2. काय म्हणायचं? 1,2 डायक्लोरो. रिंग कोणती आहे बेंझिन? 1,2 1,2 किती क्लोरीन आहे? 1 2 2 क्लोरीन. डायक्लोरो ही रिंग कोणती आहे? बेंझिन. 1,2 डायक्लोरो. ओके, 1,2 डायक्लोरो बेंझिन आहे की नाही? पहा लक्षात घ्या बघा. आता याला नाव कसं द्यायचं आहे की नाही? हे 1 2 3 याला द्यायचं बेटा 4 क्लोरो टोल्यून. 4 क्लोरो टोल्यून. आर याचं दुसरं नाव राहील. पहा, जर आपल्याला बेंझिन रिंगच्या स्वरूपात नाव द्यायचं असेल, टोल्यूनच्या नाही बेंझिन रिंगच्या, पहा तर याला 1 2 3 4. 1 क्लोरो 4 मिथिल. काय म्हणलं मी बेटा? 1 क्लोरो 1 क्लोरो 1 क्लोरो 4 मिथिल बेंझिन. 1 क्लोरो 4 मिथिल बेंझिन आहे की नाही? 1 नंबरला क्लोरीन, 4 नंबरला मिथिल. 1 क्लोरो 4 मिथिल बेंझिन. ओके, अशा प्रकारे आहे की नाही? याला कसं देतात? 1 2 3 4. 1,4 डाय क्लोरो 1,4 डायक्लोरो बेंझिन आहे की नाही?
तर अशा प्रकारे आपल्याला IUPAC सिस्टीम मध्ये नंबरिंग. आणखीन काही एक्झाम्पल घेतो, लक्षात घ्या. ओके, पहा चला. पहा लक्षात घ्या बेटा. याला 1 नाव दिलं, 2, याला 3, 4, 5. 1, 3, 5. 1, 3, 5 किती आहे? 1 2 3. 3 ब्रोमीन आहेत. ट्राय ब्रोमो, ट्राय ब्रोमो. ओके, 1 3 5 ट्राय ब्रोमो बेन्झीन. ओके, आणखीन एक एक्झाम्पल घेऊ बेटा. ओके चला. ओके, ओके काय होईल त्याचं नाव? त्याचं नाव काय होईल बेटा? 3 क्लोरोटोल्यून. 3 क्लोरोटोल्यून. जर समजा आपल्याला हे नाव कशाच्या, बेन्झीनच्या स्वरूपात लिहायचं असेल तर आर मध्ये काय लिहिता येईल? पहा, आर मध्ये याला कसं लिहिता येईल? पहिले क्लोरीनचा सी आधी आहे, 1 2 3. ओके, पहा लक्षात घ्या. 1 क्लोरो, पहा 1 पोझिशनला काय? क्लोरीन. क्लोरीनचा क्लोरो, 1 क्लोरो 3 मिथिल, 1 क्लोरो 3 मिथिल काय आहे बेटा? रिंग कोणती आहे? बेन्झीन. वन क्लोरो 3 मिथिल बेन्झीन. ओके, तर अशा प्रकारे IUPAC सिस्टीम मध्ये आपल्याला नावं द्यायची असतात बेटा. ओके, पहा लक्षात घ्या. आज आपण आपल्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या धड्याचा काय म्हणलं बेटा मी? आज आपण आपल्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या धड्याचा पार्ट बी सेक्शन, काय म्हणलं मी? पार्ट बी चालू केला. ओके, पार्ट ए कोणता होता? पार्ट ए होता अल्किल हलाइड्स. आज काय घेतला आपण? पार्ट बी. ओके, पार्ट बी मध्ये काय पाहायचं आपल्याला? सगळे ॲरिल हलाइड्स म्हणजे ॲरोमॅटिक रिंग वाले हॅलोजन्स. ओके, ॲरोमॅटिक रिंग मध्ये जे हॅलोजन अटॅच असतात ना तसे कंपाऊंड पाहायचे सगळे. ओके, हे असे ॲरोमॅटिक रिंगला हॅलोजन अटॅच, ॲरोमॅटिक रिंगला हॅलोजन. तर असे आपल्याला सर्व कंपाऊंड पाहायचे आहे. ते कसे तयार करता येईल? तर आज या ॲरोमॅटिकचं पहिलं लेक्चर होतं. ओके, ऐक ना. तर आज या ॲरोमॅटिकचं पहिलं लेक्चर होतं ज्याच्यात आपण काय शिकलं? नॉमेनक्लेचर. ओके, नॉमेनक्लेचरच्या किती पद्धती असतात? 2, कॉमन नेम आणि IUPAC सिस्टीम. ओके, कॉमन नेम मध्ये कसं असते बेटा? कॉमन नेम मध्ये ऑर्थो मेटा प्यारा असं वापरतात. ओके, ऑर्थो मेटा प्यारा आहे की नाही? 3च तर पोझिशन असतं. ओके, त्यानंतर IUPAC मध्ये तर आपल्याला माहिती आहे नंबरिंग वापरतात 1 2 3 4 बस. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला नावं देता येतात. ओके, चला तर व्यवस्थित करा हे.